श्रमानंतर यश. महर्षी धन्वंतरी यांच्या पाठीवर जखम झाली. याचं औषध बनवण्यासाठी त्यांनी आश्रमाच्या आजूबाजूला वनौषधींचा शोध सुरू केला. दूर दूरचा प्रवास करून शेकडो वनौषधींचे गुणदोष शोधून काढले. एके दिवशी ते प्रवास करत असताना एक जडीबुटी म्हणाली, महाराज, मी तुमच्या रोगावर औषध आहे. धन्वंतरी म्हणाले, इतके दिवस का नाही बोललीस? मी इतका भटकत राहिलो. वनौषधी म्हणाली, महाराज, जर तुम्हाला ती अचानक सापडली असती तर एवढ्या मोठ्या वनौषधींचा शोध घेण्याचं आणि त्याच्या गुणधर्मांचं ज्ञान मिळवण्याचं काम तुम्ही कसं केलं असतं? कष्टाने आणि संघर्षाने मिळालेलं लोककल्याणाचं सामर्थ्य तुम्हाला कसं प्राप्त झालं असतं? केवळ परिश्रम आणि संघर्षानेच तुम्हाला यश मिळू शकतं.